जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रकाश भालेराव यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपआयुक्त प्रशांत स्वामी यांच्या हस्ते खांद्यावरती स्टार लावून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रकाश भालेराव यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या हस्ते खांद्यावरती स्टार लावून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याबरोबरच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुभार व PSI वाघ यांच्या हस्ते भालेराव यांना स्टार लावून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरती पदभार स्वीकारण्यात आला. प्रकाश भालेराव हे पोलीस बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यामध्ये त्यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारही मिळाला होता व तसेच त्यांनी गुन्हे शाखामध्येही उत्कृष्ट कामगिरी केली होती. लॉकडाऊन कोरोना काळामध्ये सिडको पोलीस ठाण्यात येथे ते कार्यरत असताना एक कुटुंब अन्नासाठी वनवन फिरत असताना, लहान मूल बाळासहित फिरत असताना, अन्नासाठी वनवन फिरत असताना प्रकाश भालेराव यांनी त्यांना तात्काळ स्वखर्चाने अन्नधान्याची किटची व्यवस्था करून दिली. तसेच अनेक गोरगरीब कुटुंबांनाही भालेराव यांनी मदत केली होती. या कोरोना काळामध्ये चांगल्या कामाची दखल घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त खाटमोडे व मीना मकवाना पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. आताच मागील काही दिवसांपूर्वी उस्मानपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या मिरवणुकीमध्ये कर्तव्य बजावत असताना एका गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगाराने हातात धारदार चाकू घेऊन भर रस्त्यात लोकांना दहशत निर्माण करत होता. तसेच मिरवणुकीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी प्रकाश भालेराव यांनी काहीही विचार न करता त्याच्यावरती झडप घालून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेत असताना झटापटीत प्रकाश भालेराव यांच्या हाताला चाकूही लागला होता. त्यामध्ये मोठी दुखापत झाली होती. आता प्रकाश भालेराव यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सगळ्या स्तरांवरून त्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होतोय. यापुढेही प्रकाश भालेराव असेच चांगले कार्य करून पोलीस खात्याचे नाव व प्रतिमा उंच करत राहील ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.